यानंतर राजकीय गोटातून एक मोठी बातमी आहे। भाजप उपाध्यक्ष माधव भंडारींनी केलेल्या खळबळजनक दाव्याची ही बातमी आहे। मुंबईवरती झालेल्या 26/11 हल्ल्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हात होता असा दावाच भंडारींनी केलेला आहे। मुंबईवरती हल्ल्याची सगळ्यांनाच कल्पना होती असा आरोप सुद्धा त्यांनी केलाय आणि म्हणून त्यांच्या दाव्यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। माधव भंडारींनी नेमकं दावा काय केलाय जरा सविस्तरपणे पाहूयात। मुंबईवरील 26/11 हल्ल्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हात होता। प्रशासनावरती प्रभाव असलेल्या व्यक्तींशिवाय एवढा मोठा हल्ला शक्य नाही असा दावा त्यांनी केलाय। मुंबईवरती हल्ल्याची सगळ्यांनाच कल्पना होती। पुण्यातील एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात भंडारींनी हे महत्त्वाचं मोठं असं विधान केलेलं आहे। माधव भंडारींच्या दाव्यानं आता मोठी खळबळ माजण्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी भंडारींवरती आता जोरदार निशाणा साधलेला आहे। प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे, पाहूयात वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले। वर्तकजींना किंवा आता भाजपला किंवा भंडारींना 11 वर्ष झाले, गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमची सत्ता आहे। कोण अडवलंय तुम्हाला? कोणाचा पैसा आहे? तो काय करत होता? झोपा काढत होतात? तुम्ही ही सगळी चौकशी करून जर कोणी पुरावे असते तर सगळं कारवाई करा। या राष्ट्राच्या विरोधात जो कोणी काही काम करेल त्याला कोणीही समर्थन देण्याचं कारण नाही। बोलघेवडेपणा कशाला करताय?